नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही निघालो आहे देवगडला. तर बदलापूरवरून निघालो आहे आणि आम्ही जाणार मुंबई गोवा हायवेने. तर इथून देवगड आहे जवळजवळ एक 450-450 किलोमीटर. पण पहिलं आम्ही जाणार रत्नागिरीला, तरवळला. ते जवळजवळ इकडनं 350 किलोमीटर आहे. तर आम्ही इथून आता बदलापूरवरून निघालो आहे. बदलापूरवरून आम्ही कर्जत खोपोली करून जाणार माणगाव मार्गे. सो माणगावला आम्ही बाहेर पडणार मुंबई गोवा हायवेला. तर आता बघूया रोड कसा आहे. बहुतेक बऱ्यापैकी रोड झाला आहे चांगला. तर चला बघूया कसा काय रोड होतो आणि कसा प्रवास होतो. रात्रीचे वाजले जवळजवळ 10 आणि आम्ही निघालो, रात्रीचा प्रवास करणार आहे. चला तर, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. तर मंडळी निघालो आम्ही देवगड. आता सध्या आहोत कात्रपला. रात्रीचा प्रवास कसा वाटेल? थंडगार मस्त आणि ट्रॅफिक पण कमी असते. सो प्लॅन असं आहे की माणगावपर्यंत गाडी मी चालवणार आणि नंतर माणगाव नंतर गाडी श्रद्धा चालवणार हायवेला गेल्यावर. तर बघूया किती वाजतात माणगावला पोचायला. आता 10 वाजलेत आणि आता आम्ही पालीवरून बघू आता कसं, पालीवरून निजामपूर मार्गे जायचं आहे की कसं जायचं तिथे गेल्यावर कळेल. तर बघूया. बहुतेक इथून कर्जत वांगणीला वगैरे थोडासा रोड खराब आहे जरासा, वांगणी पोचेपर्यंत. नंतर वांगणीच्या पुढे रोड चांगला आहे. ते बघू, चला. एक मेंबर आमचा इकडनं येणार आहे. आली की नाही खाली? ती कोण समोर? हा, समोर उभी आहे वाटतं. सेजल मॅडम येत आहेत आमच्या. मी आलो भाऊच्या घरी, पनवेलकर संकुल खरवई. ओ भाई, 3 माणसं सोडायला आलीत. सोडायला किती माणसं आली? तर मंडळी मामी, आता आपला झाला प्रवास सुरू. तर आता बघूया तरवळला किती वाजता पोहोचतो ते आपण. 350 किलोमीटर आहे इकडून. तरी पण एक 7 तास पकडून जाऊया. 7 ते 8 तास. 7 वाजेपर्यंत पोहोचू सकाळी. रोड आता कसा आहे काय माहिती नाही. ट्रॅफिक तरी नसलं पाहिजे. तरी पण बघू. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, हर हर. चला तर मंडळी, आता मी पोचलोय. कुठे पोचलो आता काय माहिती? चौक बाई, इकडे चौक लिहिले ना, ठाकरे हॉटेलच्या इकडे पोचलो. ठाकरे हॉटेलच्या इकडे. आणि आता इथून आतापर्यंत तरी रोड एकदम चांगला आहे. मस्त सिमेंटचा रोड आहे, मध्ये डांबरी रोड आहे. तर इथे येईपर्यंत तरी काय रोडचा तसं काही खड्डे वगैरे अजिबात मिळालेले आहेत. वांगणीच्या इकडे थोडंसं खडबडीत आहे, पण ते खड्डे नाहीत. पहिले खड्डे होते, आता व्यवस्थित केला आहे रोड. सो आता इथे चौक आहे. या चौकातून आपण जाणार सरळ आणि मग आपण बाहेर पडणार तिकडे खोपोलीच्या रोडला आणि तिथून मग माणगावसाठी जाणार पाली मार्गे. ठाकरे हॉटेल बंद वाटते ना इकडे. ठाकरे फेमस कांदा भजी मिळते इकडे, खूप भारी एकदम. रात्र असल्यामुळे बंद आहे. आता सकाळची खूप गर्दी असते इकडे. तर चला आता जाऊया. गाडी रे. इथून दाखवते
बोलते तरवळ रत्नागिरी 282 किलोमीटर, 5 तास 40 मिनिटं. 5 वाजता दाखवतोय पोहोचणार, पण आपण बघू 1 तास अर्धा तास वगैरे थांबू इकडे तिकडे. त्यामुळे 6-6:30ला पोहोचू आपण तरवळ रत्नागिरी. चला तर बघूया. आता आम्ही पोहोचलो पाली. वाजलेत 12:30. निघालो आम्ही बदलापूरवरून जवळजवळ 10:15च्या आसपास, 10:20च्या आसपास अधिक निघालो आणि आता वाजलेत 12:30. आता मला वाटतं मानगाव एक अजून अर्धा तास असेल बहुतेक. सो आतापर्यंत तरी रोड काय एकदम मस्त आहे. तर मी रात्रीचं ड्रायव्हिंग करतो तर असं मला अजिबात खड्डे वगैरे असं काही जाणवलेच नाहीत रोडला. छान रोड आहे. पोलीस राहतात मंडळी आता आम्ही पोहोचणार मुंबई गोवा हायवेला आणखीन 2 मिनिटात. सो पालीवरनं आम्ही आय थिंक हा कोणता रोड आहे नाव विसरलो मी. हा वाकण की काहीतरी आहे रे. सो झालं आणखीन आम्ही आता हायवेला पोहोचलोय. इथून इंदापूर 27 किलोमीटर दाखवत आहे. आलो हायवेला. हे बघा व्हेरी गुड. हवालदार उभे बाबा रात्रीचे पण. सो आता इथे येईपर्यंत तरी एकदम मस्त रोड होता, काय प्रश्नच नाही रोडबद्दल. सो हवालदार लोक आहेत बाबा रात्रीचे पण इकडे. सो आता फायनली आपण पोहोचलोय मुंबई गोवा हायवे. आणि आय थिंक आता इथून पुढे रोड चांगलाच असेल अशी माझी अपेक्षा आहे. काय एक्सपेक्टेशन तर आहे की रोड चांगलाच असेल. लेट्स सी. सो वाजले 12:30. किती वाजता होतो रे आपण? लवकर आय थिंक 9 किलोमीटर आहे बहुतेक ना पालीवरून. हा हो, रोड चांगला होता ना. रोड चांगला असल्यामुळे खड्डे नाहीत रोडला अजिबात. मला वाटतं बदलापूर पासून इथपर्यंत येईपर्यंत रोड एकदम मस्त आहे. हा भारी आहे, काय प्रश्नच नाही रोडला. तर मला वाटतं तर रोड फक्त कुठे कुठे मध्ये मध्ये डायव्हर्शन्स वगैरे असतील तर, अदरवाईज रोड मला वाटतं चांगला असेल. बघूया जर खड्डे वगैरे काय आले तर दाखवेन तुम्हाला मी. 500 मीटर. हा टोल आहे, टोल कोलगेट नाही, टोल गेट. अरे पोहोचलो आपण कोलगेट. रोड कम्प्लीट नाही झालाय. टोलचं सगळं बरोबर लावून ठेवलं त्या लोकांनी. हा बरा आला रे तरी पण रोड ना पहिल्यापेक्षा. म्हणजे ॲटलिस्ट एका साईडला वगैरे चांगलं झालं. म्हणजे बऱ्यापैकी रोड आहे, खराब नाही पहिला. ब्रिजचं काम अजून झालं ना वाटतं. ब्रिजचं काम झालं नाही आहे, पण नशिबाने साईडचा रोड तरी व्यवस्थित केलाय डांबरी. कुठे पोहोचलो आपण? इंदापूर आहे काय रे? काय माहिती. हा इंदापूर असेल बहुतेक. कोलाड. हा कोलाड कुठे लिहिलंय? हे काय ते मॅप मध्ये. हा कोलाडला आला. इथून आपण रोहा राईटला गेलो
अगोदर रोहाला जाऊ सरळ महाड जे आपण चाललोय. हा हे काय कोलाड शाखा लिहिले ना, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया. हा एक ब्रिज बाकी आहे. ब्रिजचं काम चालू आहे अजून. इंदापूरला पोहोचलो आम्ही. किती वाजले रे? बरोबर 1 वाजला. सो 2.5 तासात पोहोचलो आपण इंदापूरला बदलापूरवरून. हा तर नेक्स्ट स्टॉप माणगाव. माणगावला जरा थोडासा आराम करायचा 15 मिनिटं आणि मग ड्रायव्हर चेंज. ओ ड्रायव्हर झोपा, नंतर तुम्हाला चालवायची गाडी. तर मी चालले. ये देखो ये देखो ये देखो काय आहे? मग मध्येच असा रोड आला तर कसं होणार? काहीतरी लावलं पाहिजे ना तिकडे, इंडिकेटर वगैरे असं काहीतरी ठोकेल एखादा कोणतरी. हा? ठोकायचं एखादा माणूस. तर आम्ही आता पोचलो होतो माणगावला आणि आता निघालोय. वाजलेत 1:15, 1 वाजून 18 मिनटं झालीत. तर आता इथून दाखवतंय तरवळ जाखादेवी रत्नागिरीचं आहे, बहिणीचं घर. 183 किलोमीटर आहे. सो आतापर्यंत तरी रोड खूप चांगला होता. फक्त मध्ये 1-2 ठिकाणी डायव्हर्शन्स मिळाले, तिकडे छोटासा रोडचं काम चालू आहे. अदरवाईज रोड आतापर्यंत चांगला आहे. खड्डे वगैरे अजिबात रोडला नाहीत. छान आहे. चला तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो ते. गणपती बाप्पा. महाडपासून इथपर्यंत एक सुद्धा डायव्हर्जन नव्हता, म्हणजे माणगाव पासून महाड पर्यंत. ते महाड गेल्यानंतर एक थोडासा डायव्हर्जन आहे, बहुतेक तो वरती महाबळेश्वर कुठेतरी रोड जातो ना तो. बाकी एक सुद्धा डायव्हर्जन नव्हता. भारी भारी. सो एक डायव्हर्जन मिळाला आपल्याला माणगाव पासून. व्हेरी गुड. दुसरा डायव्हर्जन इकडे काहीतरी काम चालू आहे. कसलं काम चाललंय? ब्रिजचं काहीतरी काम रिपेअरिंग करायला घेतलेलं वाटतं. थोडंसं आहे ते. टोलगेट आलेलं आहे परत. कोलाड नंतर ना का? कोलाडच्या नंतर हा दुसरा टोल आहे आता. म्हणजे गावी जाताना किती टोल भरावे लागतील काय माहिती आपल्याला. टोल चालू झाल्यावर एवढ्या लवकर काय चालू होणार नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आपण पोहोचलोय कशेडी टनेलला. तुम्ही बघू शकता समोर 2 टनेल दिसत असतील तुम्हाला, एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी. सो बहुतेक दोन्ही टनेल आता चालू झालेत. लाईट्स वगैरे पण लावल्यात टनेलमध्ये आता. व्हेरी गुड. केलंय काम केलंय, नाही असं नाही. वा भारी आहे ना. मागच्या वेळेला तर लाईट्स नव्हत्या टनेलमध्ये. हा आता बघ एकदम मस्त टनेलमध्ये लाईट लावतात. करते गव्हर्नमेंट काम करते, नाही असं नाही. कारण लाईट्स नव्हत्या मागच्या वेळेस, या आता लाईट्स लावल्या. डिसेंबरला आलो तेव्हा बहुतेक लाईट्स नव्हत्या असं वाटतंय मला, की आठवत नाही. बरं वाटतं लाईट्स लावल्यामुळे. बराच वेळा नंतर डायव्हर्जन आलेलं आहे. मागच्या वेळी
तिथून जावं लागायचं राईटने. हा बनवला वाटतं रोड त्यांनी इथे लेफ्ट साईडला, कारण मागच्या तिथून जात होतो. केलाय बनवला रोड, चालू केला काय. सो फायनली आम्ही पोहोचलो खेडला. वाजले 2:18. सो आतापर्यंतचा रोड जो होता तो एकदम एक्सलंट आहे, मस्त. अजिबात खड्डे नाहीत रोडला, एकदम एक्सलंट कंडिशन आहे. इथे पण खेडला पहिलं होतं काम, आता बरंचसं काम आय थिंक संपवलं त्यांनी बऱ्यापैकी है ना. ब्रिज बी चालू केला त्यांनी, पहिलं खालून जावं लागायचं. चलो गोवा. नरेंद्र महाराजांचा काहीतरी प्रोग्राम वाटतं आहे ना. 12 ते 16 तारीख बरेच लक्झरी होत्या मागे, पण लक्झरी होत्या 2-3. असेल काहीतरी. आई पण जाणार असेल. गोवेश्वर महाशिव मंदिर प्राण प्रतिष्ठा. ओके, मी अलिबाग वरून आली आहे मामा. अच्छा, बऱ्याच चालल्या त्या. मागे पण 1-2 मिळाले ना. मोठा प्रोग्राम वाटतं. वहिनी पण केली होती वाटतं ना. आई गेलेली, आली पण. कधी चालू होणार काय माहिती. आपल्याची कधीपासूनचं काम चालू आहे. हा एवढाच राहिला आहे चिपळूणला. पूर्ण कधीपासूनचं काम चालू आहे ते. स्पीड ब्रेकर रात्रीचं पण काम करतो. खैसून जाऊचा हा. कुठून जायचं आम्ही? आईला कुठून, कुठे कुठून जायचं? काय माहिती. सरळ जायचंय का काय माहिती कसं जायचं. हा आला ना तुला. आला मॅप वरती आलं, नशीब आलं. तर रात्रीचं काय कळलं असतं कुठे जायचंय. हा 2:54 आणि आपण आलोय चिपळूणच्या बाहेर क्रॉस करून. आणि आता जाखा देवीसाठी, तरवळ रत्नागिरीसाठी फक्त राहिलेत 68 किलोमीटर, 68 किलोमीटर. 1.5 तासाचं अंतर आहे. तर जरा 5 मिनिटं थांबूया, सुसू वगैरे करूया आणि मग निघूया. ड्रायव्हर चालवणार काय गाडी. ड्रायव्हर झोपलाय आता, माझा सेकंड ड्रायव्हर. सो आता मला चालवावी लागेल. ओके, गाडी जरा बंद करूया, थोडा 10 मिनिटं थांबू आणि नंतर मग निघू. आतापर्यंत जेवढी गाडी चालवली मी बदलापूर पासून इथपर्यंत, रोड अगदी मस्त आहे. एक 5-6 ठिकाणी मला वाटतं डायव्हर्शन मिळाले असतील, अदरवाईज रोडची कंडिशन खूप चांगली आहे. खड्डे वगैरे अजिबात नाहीत रोडला. आणि आरामात तुम्ही 80-100च्या स्पीडने आरामात जाऊ शकता. 100च्या पण वरती जाऊ शकाल. मी चालवली नाही तर गोष्ट वेगळी आहे, पण आरामात 100-120 किलोमीटरच्या स्पीडने चालवण्याचा इतपत रोड चांगला आहे. अजिबात खड्डे नाहीत. रात्रीचं पण तुम्ही एकदम चालू शकता आरामात. तर बघूया आता याच्या पुढे किती रोड चांगला आहे की कसा आहे. ओके, तर मंडळी आम्ही पोचलो संगमेश्वरला. आणि इथे अजून रोडचं काम चालू आहे. म्हणजे अगदी बदलापूर पासून इथे संगमेश्वरला इथे पोचेपर्यंत रोड अगदी मस्त होता. इथे अजून काम चालू आहे. कमीत कमी डांबरी रोड तरी बनवायचा इकडे. हा दगड लावून ठेवलेत. नशीब आधी तेवढं तरी केलंय.
खड्डे खड्डे होते, ऍटलिस्ट दगड तरी लावलेत. कितपर्यंत खराब आहे काय माहिती. वाढले बाबा किलोमीटर. हा 28 हा 2 किलोमीटर वाढलं असेल. तिथून चाललो ना आता फिरून. आता रस्त्या त्या रोडने जावं लागलं असतं ना. आता काळू काय रात्रीच अजून 3:45 झाले. तेवढं जाऊ दे मारते. आता रोड छोटा पण आहे ना आणि आतून आहे गावातून. बेटर आहे आपलं वरून सेफ जायचं मोठ्या रोडने. उगाच कशाला रिस्क घ्या. पण साला लफडा काय आहे ना, ते रस्ता पण खराब आहे थोडा. पूर्ण आहे रस्ता खराब. रोडची जरा अवस्था जरा जास्तच बिकट आहे इकडे. बघ ना पूर्ण लाल लाल मातीचा रोड आहे. किती दिवस झाले, किती महिने वर्ष झाले त्या, तरी रोड होत नाही म्हटलं कमाल आहे. एवढा पूर्ण मस्त रोड झाला आहे, एवढा रोड होत नाही म्हटल्यावर काय बोलायचं. संगमेश्वर एसटी डेपोला पोहोचलो आपण फायनली. चला तर कुठे रोड दिसतच नाही. ब्रिजचं काम चालू आहे वरती. लवकर झालं पाहिजे, नाही तर काय दिवसाची इकडे काय एवढासा ब्रिज आहे. किती गाड्या पास होणार आहे ब्रिजवर. दिवसाची लाईन लागत असेल पूर्ण इकडे. मागच्या वेळी आलो तर तिथपर्यंत लाईन होत्या कॉर्नर पर्यंत. कुठे रोड आहे हा? त्या बहुतेक अजून जरा पुढे गेलो की तिथून पुढे चांगला बहुतेक रोड आहे. मागच्या आलो ना आम्ही. अरे नदी आहे ना. धुकं आहे धुकं, धूळ नाही ती बाळा. आता फक्त राहिलेत 15 किलोमीटर आणि ड्रायव्हर आमचा उठलाय आणि गाडी चालवायला सुरुवात केलेली आहे. चांगली 3 तास मस्त झोप काढलेली आहे ड्रायव्हरने आमच्या. हळूहळू धुकं आहे. बघ साई तन्मय. अरे तू गेला आपल्याला क्रॉस करून. आता तू चालवते. रस्ता खराब आहे तर मी काय करू. ए भाई 26 किलोमीटर दाखवतोय. काहीतरी तुम्ही रस्ता चुकीचा रस्ता नाही. अरे नाही आपण ते फिरून चाललोय ना तिकडनं निवळी फाट्यावरनं म्हणून ते दाखवत असं. अरे जाने का था ना वो रस्ते से क्या है आप. नाही तर आम्ही पडदे बिडदे लावून झोपलो असतो आतमध्ये. कोण आने वाले उधर. हेलो मैं हूँ ना बिल्डर. अरे ते खूपच छोटा रस्ता आहे रे तो. थांबा बरोबर दाखव. थांबा अरे होईल. 1 मिनिट थांब. 16 किलोमीटर येते. 1 मिनिट. इकडनं पण असं दुःख येतो म्हणून
नाही. तुम्ही या टाइमला ट्रॅव्हल करू नका. अरे धुकं सकाळचं इकडे धुकंच असतं. खाली नदी आहे ना, खाली नदी असल्यामुळे धुकं असतं ते. मोबाईल मध्ये जास्त मे बी दिसत नसेल पण खूप धुकं आहे, दिसत नाही रोड आहे. मोबाईल मध्ये दिसतोय रे, मोबाईल मध्ये बघून चालतो गाडी थांब मी. बघ ना मोबाईल मध्ये दिसतोय. हा मामी तू, अरे मामी मगाशी तर तेच केलं पाहिजे होतं. अरे असं दिसत नाही, मोबाईल मध्ये दिसतो रोड. आयफोन बोला बोलते, आयफोनचं नवीन ओ, आई. अरे बघ ना. पूर्ण क्लिअर दिसतोय रोड. आता मामा क्लिअरच आहे पूर्ण. आता धुकं गेलं नाही नाही, पण मगाशी पण जेव्हा धुकं होतं ना थोडाफार रोड दिसत होता प्रॉपर. रात्री आम्ही 5:15ला पोहोचलो इथे रत्नागिरीला. आणि मग लेट झाल्यावर झोप होती डोळ्यावर, त्याच्यामुळे मग काय रात्री शेवटचा क्लोजिंग व्हिडिओ करता नाही आला. पण 5:15ला मी घरी पोचलो होतो तरवळला इकडे. तर संगमेश्वरपर्यंत तरी खूप चांगला रोड होता, अगदी एक सुद्धा खड्डा काय मिळाला नाही. पण संगमेश्वरपासून निवळी फाट्यापर्यंत रोडचं खूप काम चालू आहे, ब्रिजचं वगैरे काम चालू आहे. त्यामुळे रोड अगदी मातीचा आहे. मध्ये थोडा थोडा सिमेंटचा बनवला आहे, पण जवळजवळ निवळी फाट्यापर्यंत पूर्ण मातीचाच रोड आहे. आणि त्यामुळे खड्डे खूप आहेत. त्यात धुकं एवढं होतं की रस्ताच दिसत नव्हता. त्याच्यामुळे तेवढा तो पॅच सोडला तर बाकी मुंबई गोवा हायवे निवळी फाट्यापर्यंत मस्त आहे. ओके, तर आता आम्ही निघालो देवगडला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मुंबईवरून जेव्हा याल शिमग्यासाठी तेव्हा सांभाळून या. धन्यवाद.